यह तस्वीरें सानपाड़ा में आयोजित विद्यार्थी गुण गौरव समारोह की हैं। भारतीय जनता पार्टी सानपाड़ा विभाग की ओर से स्थानीय नगर सेविका शिल्पा राजेश ठाकुर, वरिष्ठ नगर सेवक भाऊ भापकर, नगर सेविका शैला जगदीश पाटिल और नगर सेवक सुनील कुरकुटे के सौजन्य से इस समारोह का आयोजन किया गया। कार्यक्रम में राज्य के वन मंत्री गणेश नाइक और ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक खास तौर पर मौजूद रहे। इस अवसर पर 10वीं और 12वीं कक्षा में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले प्रतिभावान विद्यार्थियों का सम्मान कर उनका हौसला बढ़ाया गया। वन मंत्री एवं विधायक गणेश नाइक ने विद्यार्थियों को शिक्षण सामग्री, किट और नोटबुक वितरित करते हुए उनके उज्जवल भविष्य के लिए शुभकामनाएं दी। उन्होंने विद्यार्थियों का उत्साह बढ़ाते हुए उन्हें प्रगति की ओर आगे बढ़ने के लिए प्रोत्साहित किया। इस कार्यक्रम के दौरान वन मंत्री एवं विधायक गणेश नाइक ने प्रभाग 19 के वरिष्ठ नगर सेवक भाऊ भापकर के नवीनीकृत जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन भी किया। वन मंत्री गणेश नाइक ने विद्यार्थी गुण गौरव समारोह के आयोजन के लिए बीजेपी नगर सेवकों की सराहना की। उन्होंने कहा कि जनप्रतिनिधियों की जिम्मेदारी आम जनता से जुड़े रहकर उनकी समस्याओं का समाधान करना है। वन मंत्री गणेश नाइक ने विश्वास जताया कि भाऊ भापकर का यह नवीनीकृत जनसंपर्क कार्यालय क्षेत्र के नागरिकों के लिए उपयोगी साबित होगा और यहां से आम लोगों को आवश्यक मदद और सुविधाएं उपलब्ध कराने का निरंतर प्रयास किया जाएगा। पहिली महापालिका आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये नर्सरी इंग्रजीमध्ये सुरू केलेली आहे। मराठी सक्तीची, मराठी प्रत्येक ज्या बाहेरच्या खाजगी शाळा त्यांना सुद्धा मराठी विषय सक्तीचा करायला सांगितलेला आहे। भविष्यकाल आपला निश्चितपणे चांगला आहे, परंतु आपण जागृत राहायला पाहिजे। तुम्ही जागृत राहिल्यामुळे ही महापालिका चांगल्या विचाराच्या लोकांबरोबर, हे नगरसेवक चांगले यांच्याकडे आले जर का दुसऱ्या अंधधुंद करणाऱ्या लोकांच्याकडे गेली असती तर आता तुम्ही वाशीला जा, त्या सेक्टर 9 मध्ये जरा त्या बिल्डिंगा बघा आणि जरा नजर लावा, तिथली ट्रॅफिक काय ती परिस्थिती बघा। आज सुद्धा संध्याकाळी 5 वाजले का ठाणे बेलापूर रोड जाम होतो की नाही होतो? आज ही परिस्थिती तर पुढे कशी परिस्थिती राहील ही कोणाची पाप आणि कोण माझ्यासारखा माणूस या शहरामध्ये अशा परिस्थितीत राहू शकणार नाही। पामबीचला बघितलं किती शांत वाटतं। ही कोणाची निर्मिती आहे? आपली निर्मिती आहे। आणि या अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबांची मुलं इंग्रजीमध्ये शिकली पाहिजेत। KG to PG, MCOM, MSc, MA पर्यंतची शिक्षण फुकट। आता विद्यार्थ्यांना पण आपण NMT मध्ये राहिले डिक्लेअर केलं ना 0। 40-50% प्रश्न ऑनलाईन सुटतात, राहिलेले प्रश्न जटिल असतात ते पण आपण सोडू। कधीही दुःखी राहू नका, निर्भयतेने जगा। आत्महत्या त्या पोराला मार्क कमी पडले ना रागवायची गरज नाही। का तर जवळ घ्या त्याला, तो का कमी मार्क्स पडले ते पण समजून घ्या। अविचाराने आणि सत्तावाने कुठल्या गोष्टी नाही करायच्या। कधी दुःख मनातल्या ठेवायचं आणि आत्महत्या करायचा विचारच कधी करायचा नाही। कोणाची मानसिक स्थिती जर आत्महत्या परत आली असेल जनता दरबारात ज्ञान मला भेटा। मी तुम्हाला विश्वासाला सांगतो, हे जे भाऊ काय, सुनील काय, आपले शिल्पा काय आणि शैला काय, ही सगळी गुणी लोक आहेत आणि कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं। ऐकलं का? तुमच्या करता कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, त्या कार्यकर्त्यांची सुद्धा जाण ठेवा। लोकांना शब्दातून एक सन्मान तुम्ही दिला तर तो पुरेसा असतो, मी विश्वासाने सांगतो। वहीं स्थानीय नगर सेविका शिल्पा राजेश ठाकुर, वरिष्ठ नगर सेवक भाऊ भापकर और नगर सेवक सुनील कुरकुटे ने विद्यार्थी गुण गौरव समारोह को क्षेत्र के प्रतिभावान विद्यार्थियों का मनोबल बढ़ाने की एक महत्वपूर्ण पहल बताया। बीजेपी नगर सेवकों ने कहा कि विद्यार्थियों की उपलब्धियों को सम्मानित करने से उन्हें आगे और बेहतर प्रदर्शन करने की प्रेरणा मिलती है। साथ ही उन्होंने वन मंत्री गणेश नाइक द्वारा विद्यार्थियों का उत्साह बढ़ाने पर आभार व्यक्त किया।
नगर सेविका शिल्पा ठाकुर, नगर सेवक भाऊ भापकर और सुनील कुरकुटे ने और क्या कुछ कहा सुन लीजिए। क्रमांक 19 तर्फे सालाबादप्रमाणे आम्ही याही वर्षी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये विद्यार्थी, त्यांचे पालक वर्ग, आमचे कार्यकारी पदाधिकारी, आमचे सर्व सहकारी नगरसेवक सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते। आम्हाला विशेष उपस्थिती लाभली ती आमचे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांची आणि त्यांच्यासोबतच विधानसभा ऐरोली विधानसभेचे माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांचीही उपस्थिती आम्हाला लाभली। नाईक साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला मोलाचं नेहमीच ठरणारं असतं, ते त्यांनी आजही विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला, आम्हा सहकार्यानं मोलाची थाप दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करते आणि आपल्या विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देते। यावेळेला 200 ते 400 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांना सगळ्यांना एक आपुलकीची थाप, एक शाबासकीची थाप म्हणून त्यांना भेटवस्तू देण्यात आलेला आहे आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी सक्रिय करण्यात आलेला आहे। तर भारतीय जनता पार्टी सानपाडा विभागाच्या वतीने स्वतः मी भाऊ भापकर असेल, आमचे सुनील दादा असतील, शिल्पाताई असतील, शैलाताई असतील, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा जो सन्मान सोहळा आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर आपल्या नवी मुंबई शहराचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं ह्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळालेलं आहे। सानपाड्याचे आमचे जे पालकवर्ग असतील, जे मान्यवर मंडळी असतील, यांच्या समेतसुद्धा साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं हितगुज या ठिकाणी केलेलं आहे। आणि खरं तर हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना विभागातील जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारची चालना देण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम करावं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं प्रावीण्य मिळवावं म्हणून खरं तर त्यांना उत्तेजन देण्यासाठी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि याही वर्षी आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग आणि आपण पत्रकार बंधूसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात। तुमच्या सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो। आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 यांच्या वतीने या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जो प्रत्येक वर्षी घेतला जातो, त्याच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना एक चांगला मंच उभा राहावा आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी याच्या अनुषंगाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आज या ठिकाणी आम्ही साकार केलेला आहे। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।